नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, कॉल तर येत आहेत की आम्हाला सर 60% पडलेले नाहीत बोर्डमध्ये, मग आम्ही गॅप घेऊ का? का तर इंजिनिअरिंग फार्मसीच्या प्लेसमेंटमध्ये 60% लागतात 12वीच्या बोर्डना. आता हा प्रश्न इतक्या वेळा रिपीट झालाय म्हणले एक छोटासा व्हिडिओ बनवू. ह्या प्रश्नाचं उत्तर एक सिंपल भाषेत देतो की पहिला तुम्ही विचार करावा की 60% पेक्षा कमी का पडले. कारण तुमचा थोडाफार अभ्यास कमी झालेला किंवा काहीतरी जेन्युइन कारण होते, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे की आपल्याला कमी अभ्यासामुळे कमी मार्क्स पडलेत. हे मान्य केल्यानंतर मग पुढे जाऊ आपण काय करायचं. कारण जरी मान्यच होत नाही आहे की मला मार्क्स कमी पडलेत किंवा मी अभ्यास केलेला तरी काहीतरी थोडा घोळ झाला तर खूप अवघड होतं. कारण हे फॅक्ट असतात, हे मान्य करायला शिका, ऑटोमॅटिक पुढे जातं. आता गॅप घ्यायचा की नाही घ्यायचा ह्याच्यासाठी एक व्हिडिओ सेपरेट बनवलाय, तो व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड होतोय. तर 60%चा कन्सेप्ट सांगतो. फार्मसी आणि इंजिनिअरिंग मध्ये कंपन्या येतात की ज्या कंपन्या तुम्हाला सांगतात की 10वीला आणि 12वीला 60% पाहिजे. आता ह्या सगळ्याच कंपन्या असतात का? नाही. 60% पाहिजे आहेत, मान्य आहे, 60% पाहिजे आहेत, पण सगळ्या कंपन्यांना नको आहेत. काही कंपन्या अशा असतात त्यांना 10th स्टँडर्ड मध्ये 60% पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्ती चालतील, आणि 12वी मध्ये पण त्यांना 60% पेक्षा जास्ती पाहिजे. ठीक आहे, बोर्डमध्ये किंवा 60% पण चालतात. सगळ्याच कंपन्या आहेत का? नाही. त्यामुळं ह्या 60%च्या क्रायटेरियासाठी तुम्ही गॅप घेणं लॉजिकल नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला, तुमची क्वालिटी पाहिली जाईल जॉब देते वेळी. की प्रत्येक वेळी तुम्हाला असं म्हणणं नाही 60% असतील तर इंटरव्ह्यू दे. आता हे का केलेलं असतं? काही कंपन्यांनी, मी सांगतोय सगळ्या कंपन्या नाही, काही कंपन्यांनी केलेलं असतं. कारण काय असतं, मुलं खूप असतात आणि त्यांना त्यांचे इंटरव्ह्यू घेणं, ॲप्टिट्यूड घेणं त्रासदायक असतं. कमी वेळेमध्ये त्यांना ते सगळं संपवायचं असते, म्हणून तो क्रायटेरिया एक लावतात. त्याचं काही लय मोठं कारण नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा विचार करा की सगळ्या कंपन्यांमध्ये एका दुसरी कंपनी जर आली आणि ती म्हणते 60% आहे, तर तुम्ही विचार नका करू, तुम्ही पुढे चला, तुमचं प्लेसमेंटसाठी होणार. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन प्लेसमेंट महत्त्वाचं होतंय कशावर, तुम्ही 4 वर्षात काय करताय. आता 4 वर्षात तुम्ही काय केला, चांगल्या स्किल्स घेतल्या तर तुम्ही IIT वाल्यांना पण बीट करताय. बरेच मी आता विद्यार्थी बघतोय ज्यांचे पॅकेज 20 लाख 25 लाख आहेत, ते IIT मधून सिलेक्ट झालेल्यांपेक्षा जास्त आहेत. मग असं नसतं की 12वीत 60% पडले मी गॅप घेतो घरात बसतो. आता 60% काही मुलांना पडलेत आणि त्या मुलांना CETला चांगले पडलेले असू शकतात, म्हणजे 60% पेक्षा कमी आहेत CETला चांगले आहेत, मग त्यांना चांगलं कॉलेज मिळेल. परत काही मुलांचा डाऊट आहे की सर आम्हाला CETला पण पडले नाहीत आणि बोर्डला पण पडले नाहीत, आम्ही गॅप घेतो. गॅपसाठी दुसरं आहे व्हिडिओ आहे, तो बघा. पुढे जाऊन तुम्ही जर 4 वर्ष प्रामाणिकपणे केले तर चांगले टेक्निकल स्किल्स होतात. तुम्ही येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बसू शकताय. काही कंपन्या म्हणल्या बाबा चला की 60% आहेत, नका बसू. उरलेल्यांमध्ये आहे की चान्स तुमचा? नाही आहे कुठं. समजा सर आमच्या कॉलेजमध्ये कंपनी एक पण आली नव्हती आणि एक जी आली त्यानं 60% क्रायटेरिया ठेवलेला. ठीक आहे, मग असं कॉलेज कुठलं? ज्या कॉलेजमध्ये CETला मार्क्स कमी आहेत तशा कॉलेजमध्ये तुम्ही घेतलाय, कारण का ते कॉलेजच तसं होतं. आता CETला मार्क कमी असल्यामुळे तसं कॉलेज मिळालं. ठीक आहे ना, राहू दे, तरी पण आपल्याकडे ऑप्शन आहे. 4 वर्ष चांगली केली तुम्ही, 4 वर्ष चांगली केल्यानंतर ऑफ कॅम्पसला चला, बाहेर कंपन्यांमध्ये रिझ्यूम द्या. 10 कंपन्यांमध्ये तुम्ही अप्लाय केला, एखादी कंपनी तरी इंटरव्ह्यूला बोलवते. आणि 4 वर्ष चांगली केली असल्यामुळे तुमच्या टेक्निकल स्किल तिथं दिसतातच ना. कंपन्यांना आज मार्क नको आहेत. कॉलेजमध्ये टॉपर जरी आला असेल तर ते म्हणत नाहीत की हा बाबा टॉप आलाय मी तुला सिलेक्ट करतो. नाही, कंपनी स्किल्स बघेल. मग कंपनीना तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेला, टेक्निकल स्किल चांगले तुम्हाला घेणार. एका दुसरं वर्ष तिथं तुम्ही काढलं, ऑब्व्हियसली ती कंपनी तुम्हाला ग्रोथ देईल. नाही तर तुम्ही 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ शकता चांगल्या, तिथं चांगले पगार आहेत. म्हणजे 2-3 कंपन्या ज्या तुमच्या कॉलेजमध्ये येतात त्यांना म्हणतात की आम्हाला 12वीला 60% द्या, त्याच्यासाठी वर्ष नका घालवू. 10 कंपन्यांमधल्या 2-3 कंपन्यांमधील 60 पाहिजेतच. ठीक आहे, मग उरलेल्या 6-7 मध्ये सिलेक्ट होऊ शकता. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, आता 6-7 मध्ये सिलेक्ट होण्यासाठी स्किल्स पाहिजेत, त्या तर तुम्ही घेतलेतच, तिथं सिलेक्ट व्हाल. तिथं नाही आहे तर तुम्ही ऑफ कॅम्पसला बाहेर चला, तिथं तुम्ही सिलेक्ट व्हाल, तिथे 1-2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्या आणि परत एक टॉप लेवलच्या कंपनीत जाऊ शकताय. मग हे 2 पर्याय झाले तुमच्याकडं.
अजून तुमचं मन बसतच नाही, नाही नाही सर त्या कॉलेजमध्ये 1-2 कंपन्या येणार आहेत ना, त्यात पण आम्हाला बसायला पाहिजे, मग तुमच्याकडे ऑप्शन काय राहील? इम्प्रूव्हमेंट एक्झाम. मग इम्प्रूव्हमेंट एक्झाम कशी असते की इम्प्रूव्हमेंट एक्झामला तुम्ही चाललाय तर तुम्हाला सगळे विषय घेऊन बसायचे आहेत. इम्प्रूव्हमेंटचे 2 पॉईंट असतात, 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार मी सांगतोय, फर्स्ट टाइप काय की ऑल सब्जेक्ट. आता ऑल सब्जेक्ट जी एक्झाम तुमची जुलैमध्ये होणार आहे, जुलै मधल्या एक्झाम्सला तुम्हाला इम्प्रूव्हमेंटला जायचंय. चला गॅप घेणाऱ्यांना सांगावं लागलं, मी म्हणा नाही आम्ही गॅपच घेणार आहे, आम्हाला 60 नसल्यामुळं. त्या मुलांनी जुलैची इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्या आणि बरोबर ऍडमिशन प्रोसेसला पण चला. कारण काय होईल, इम्प्रूव्हमेंटला चाललाय, 2 महिने मिळाले, 60% पडले तर ठीक, नाही पडले आहे त्या मार्कांवर ऍडमिशन व्हायलाच लागले ना. कारण इंजिनिअरिंगचे कॉलेजेस किंवा फार्मसीचे कॉलेजेस सुरू होतील ऑगस्ट महिन्यामध्ये. तुमचं ऍडमिशन पण झालं तिथं, ते तर एक डोक्यात बसलंय. मग ऍडमिशन झालं, 2 महिने मिळाले, 12वीचा पेपर दिले, परत तुमचे काय झाले, 60% पडले. मग तुमच्या मनातली ती एका दुसरी कंपनी होती ना, ते पण बाबा क्लिअर झालं. ठीक आहे. आता त्यात आणि म्हणाल की हो ते आम्हाला ते परत 2 महिन्यात कसा अभ्यास होईल, वर्षभरात झाला नव्हता. बाळांनो, ज्यांना 60% पडले नाहीत त्यांनी विचार करा, वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला नाही आहे दिवस रात्र, त्यांनी काही शेवटचा काळच केलाय. मग आता 2 महिने आहेत ना तुमच्याकडं, करून घेऊ शकतोय. त्यात आणि तुम्हाला टाईप 2 काय आहे आपल्याकडं, दुसरा टाईप काय, तुम्ही समजा PCMB आणि इंग्लिश मराठी घेतलेला, मराठी किंवा दुसरा कुठली तर लँग्वेज हिंदी घेतलेला, IT वगैरे सब्जेक्ट जर तुमचा नसेल, ऐका व्यवस्थित, जर IT सब्जेक्ट नसेल तर तो IT ठेवून घ्या तेवढाच. तुम्ही म्हणा आम्ही पास झालो, IT कसा ठेवू शकतोय? आयसोलेटेडची स्कीम असते, कॉलेजमध्ये जाऊन विचारा. हा, फक्त त्या कॉलेजमध्ये तुमच्या IT वगैरे पाहिजे. जो विषय तुमचा 12वीला नव्हता तो तुम्ही पुन्हा घेऊन बसू शकताय. मग आता समजा तुम्हाला किती, आता 60% नाही आहेत म्हणजे काय, एक 2-3% कमी पडलेत. असं नसावं की 50% पडलेत आणि 10% कमी पडलेत तर मी IT घेऊन बसतो. एक 2-3% कमी पडलेत, चला मी 3-4% कमी पडलेत, म्हणजे तुम्हाला 20 ते 25 मार्क्स कमी आहेत. मग तुम्ही ITचा सब्जेक्ट घ्या आणि तो ITचा सब्जेक्ट घेऊन तिथे हे मार्क्स वाढू शकतात. एक सब्जेक्ट, जो सब्जेक्ट नसेल तो, फक्त IT म्हणत नाही मी, दुसरा कुठला पण घ्या, जे 6 सब्जेक्ट पास झालाय तो सोडून उचलायचा. आणि तो पण कुठं असतोय, वोकेशनल सब्जेक्ट येईल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT वगैरे, त्यात मार्क एवढे वाढले पाहिजेत जेणेकरून 60% होतील. हा दुसरा ऑप्शन. म्हणजे तुम्हाला मी हे सगळे पर्याय दिलेत, देन 60% होते. ज्यांची आत्मा अतृप्तच राहील की मला 60% नाही पडलेत, मी आयुष्यात काहीच करू शकत नाही, त्यांनी हा प्रयत्न करा. अजून तरी म्हणतात मी गॅप घेणारच आहे सर, मग आम्ही हे दोन्ही दिलं तरी पण आम्हाला 60% पडले नाहीत. बाळांनो, का लोड घ्यालाय? मी पहिले 2 पर्याय दिलेत ना, की बाबा एका दुसरी कंपनी सोडून द्या, उरलेल्यांमध्ये सिलेक्ट व्हाल. नंतर परत समजा तुमच्या कॉलेजमध्ये कंपन्या चालल्या नव्हत्या तर ऑफ कॅम्पसला गेला, तिथं सिलेक्ट व्हाल, 1-2 वर्षांनी परत IITच्या लेवलच्याच पॅकेजला जाशीला, चांगल्या पद्धतीने कॉलेज केल्यानंतर. हे 2 पर्याय तर मी बेस्ट म्हणतोय. तरी पण ज्यांना नाही मला काहीच करून 60%च पाहिजे, त्यांनी काय, इम्प्रूव्हमेंट एक्झाम आहे जुलैमध्ये, तिथं 2 महिने चांगला अभ्यास करा, तिथं सिलेक्शन झालं म्हणजे 60% पडले तर तुमचं कामच संपलं पुढं. तरी पण 1-2-3% आहेत किंवा 15-20 मार्कांचा फरक पडाला. IT नव्हता, दुसरा कम्प्युटर सायन्स नव्हता, कम्प्युटर सायन्स थोडासा टफ जातोय, IT खूप इझी जाईल नव्हता, त्यांनी तो घेऊन बसू शकताय जर पास असाल. सगळे इम्प्रूव्हमेंट सांगतो, इम्प्रूव्हमेंट म्हणजे हा टाईप पहिला, तिथं सगळे सब्जेक्ट घेऊन बसायचे. हा एखादा सब्जेक्ट घेऊन बसू शकताय जो तुमचा 12वीला नव्हता. मग हे 2 टाईप मध्ये तुम्ही विचार करा. हे 3 पर्याय बेस्ट आहेत ना, ह्यातनं निवडा. गॅप घेणं मला लॉजिकल नाही वाटत, 1 वर्ष पूर्ण जाईल. गॅपसाठी व्हिडिओ वेगळा बनलाय, ठीक आहे, कळालं? हे 3 पर्याय मी दिलेत, त्यामुळं ह्यातला जो निर्णय घ्यायचा आहे तुम्ही विचार करून निर्णय घ्या आणि तुमचं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आणि तरी पण मी म्हणतोय पहिले 2 पर्याय निवडा ह्या पर्यायांपेक्षा. चालते, कशाला परत मागं चाललाय, व्यवस्थित जाऊ दे पुढं. नाही तरी इच्छाच आहे, काही झालं तर मी करणारच असेल असं वाटत असेल तर ह्यातला एखादा पर्याय घ्या, वर्ष वाया घालवू नये. ह्या फक्त छोट्याशा कारणासाठी असं माझी इच्छा आहे. तरी पण तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. चला, थँक्यू.